चला नैवेद्य झाला आहे. आत्ता आपला विषय आहे ह्या कारंजासाठी काहीतरी जुगाड करायचा. पॅनल घेतलं आहे आणि त्याला ही बॅटरी लावली. हे बघा, बॅटरी लावली, DC बॅटरी आहे ही, जी सोलरसाठी यूज होते. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज बघा कडकड ऊन पडलं आहे आणि 12-12:30 वाजता पाऊस चालू होईल हे पक्का आहे. असं तापतं दिवसभर सकाळी आणि दुपारपासून चालू करतो पाऊस धुमाकूळ घालायला. त्याच्यामुळे आत्ताच मार्केटला जाऊन येतो, कारण नंतर जायला मिळत नाही पावसामुळे. चला जाऊया मार्केटला. जसं ऊन चालू झालं तसं फाउंटन चालू झालं आहे बघा, आणि हा इकडे मजा घेतोय फाउंटनची. काय बेडूकराव, बघ कसं बघता तो. हा फाउंटन का लावला माहिती आहे? खरं तर तो पहिला छोट्या टबमध्ये होता, पण याच्यात लावला कारण याच्यात मासे सोडलेत आणि काही दिवसांनी ना त्याच्यात ऑक्सिजनची लेवल कमी होणार आहे, म्हणून तो लावलेला आहे, जेणेकरून ऑक्सिजन लेवल मेंटेन राहील. थेंबाबरोबर खाली ठेवतो. चला, आज कडक ऊन पडलं आहे तर सगळे चार्ज पण होतील. आणि दुसरी गोष्ट, कलर सुकलाय का बघूया. नाही, मार्क येतोय म्हणजे कलर सुकलेला नाही आहे. हे रेड ऑक्साईड मात्र लगेच सुकतं आहे बघा, लगेच पूर्ण एकदम खडखड होतं. कालच मारलं आहे, प्रॉपर सुकलं. खूप जण सांगत होते हे नाही काय ते आपलं रोलरने मार, पण ते रोलरने ना सगळे हातावर, रोलर मारताना ना हातावर ओढतात, म्हणून मी नाही मारत. चला, येताना इनर मिळाली तरी सुद्धा ती आणायची आहे, म्हणजे खांब ठोकून घेता येतील इथे. इनर का तर आतून त्याला थोडंसं कोटिंग करायचं आहे व्हायब्रेशनसाठी. चला निघूया आपण, जाऊया. हे काकीने आजकाल सगळे कपडे सुकत घालायला बाहेर घातले वाटतं. जातोय मार्केटला, पण या गाडीची अवस्था बघा काय झाली आहे ती. नंबर प्लेट तर आता काही वेळाने दिसायचीच बंद होईल वाटतं. आता उचलीने संध्याकाळी एक फेरी मारली ना तरी हीच कंडिशन होणार आहे. सध्या रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे काय खरं नाही. आपण सध्या बाजारातलं शूट घेणार नाही, टाईमपास होतो खूप. चला निघूया आपण. चैन पण आवाज करते, आज हिला आंघोळ घालायला पाहिजे बसंती तुला आज. चलो. सोलार फाउंटनसाठी हा एक जुगाड बनवला आहे. आमचाच मित्र आहे, खूप छान इलेक्ट्रिक काम करतो, अमोल अपराज. त्याने हे वरती सोलरच लावलं आहे, याला पण सोलरचाच पॅनल लावला आहे वरती, तिथून वरती आहे. संध्याकाळी प्रॉपर एवढं बनवतो, पण आता स्विच ठेवला आहे ऑन ऑफसाठी. ऑदर टाईम तो चालू राहीलच त्या ह्याच्यावर, आणि ऑदर नंतर रात्री बॅटरीवर चालेल, असा जुगाड केलेला आहे. म्हणजे एका बाजूने सोलरची एनर्जी पण आणि दुसऱ्या बाजूने असं ते ड्युअल कनेक्शन त्याने केलेलं आहे. आणि हे सर्किट बसवलं आहेत कारण 2.5 वॅटसाठी 2 कनेक्शन ठेवले, 2.5चे, आणि हे आउटपुट ठेवलेत. तर अशी एक वायर, 2 वायर लागतील तिथपर्यंत, इथून तिथपर्यंत पोचणाऱ्या, मग ते होऊन जाईल. ती म्हणत असाल हल्ली 4-5 व्हिडिओमध्ये तू बाहेरच्या तुझ्या लेकरांना खायला नाही घातलं, तर घालतो बाबा मी रोज व्हिडिओमध्ये नाही दाखवत. ही पण लेकरं आहेत ह्याच्यात, हे बघा खायला येतात लगेच, त्यांना पण तेच घालतो मी. फक्त हे जे आईसाठी बनवतो ना सुक्या, ज्यात ऑइल नसतं, याच घालतो.
फॉईल असणाऱ्या चपात्या किंवा रोटी यांना घालत नाही मी. यात बेडूक पण आहेत, मासे पण आहेत आणि आता 4-5 बेडकांची एंट्री झाली याच्यात आहे. चला चला, देवाची पूजा झालेली आहे. आता नैवेद्याची तयारी करूया. बऱ्यापैकी मी नैवेद्याची तयारी करून ठेवली आहे. पूजा व्हायची बाकी होती. चला नैवेद्य पण करून घेऊया, म्हणजे आता काय सगळंच बाकी आहे. आता ह्यांच्या खाण्यासाठी ना एक जागा बनवायची आहे व्यवस्थित. याला आता वर छप्पर बनवायचं आहे छोटंसं असं, जेणेकरून तर पाणी पडणार नाही. आणि त्याच्यात एका साईडला बॉटल लाईट अशी काहीतरी व्यवस्था करणार आहे. आता हे फरशीवर घालतो आहे कारण पर्याय नाही सध्या काहीच करायला, त्याच्यामुळे ते घालतो आहे. आज सगळं पुसून वगैरे घेतलं बऱ्यापैकी, जे काय होतं खाली ते. आणि हे व्हाईट फरशीवर ना एक काळा डाग पडतो, कसला काय कळे ना, ते डॉट 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 पडतात. तर सगळं पुसून घेतलं. आता तयारी करायची नैवेद्याची. चला करूया नैवेद्य. बटाटे उकडत ठेवलेत, पीठ मळून ठेवतो म्हणजे तोपर्यंत ते लागेल. वड्याचं पीठ, वडे, बटाट्याची भाजी आणि बाकीच्या गोष्टी. आज जेवणाला आहेत वडे, बटाट्याची भाजी, डाळ आता कुकरमध्ये लावलेली आहे. भात लावेन. आता वड्याचं पीठ तयार करायचं आहे. चला करून घेऊया. तर आता वड्याचं पीठ तयार करून घेऊया. म्हणजे आता काय केलं आहे, समप्रमाणात घेतलं आहे वड्याचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ. त्यात थोडंसं धने पावडर टाकतो, मला जरा जास्त लागते. सो म्हणजे ती एक हा चांगला वाटतो, फ्लेवर चांगला येतो धनापूडचं. तर ती थोडं टाकूया. आणि थोडासा रवा, तो ना असा जिभेवर म्हणजे दातात आला ना ते वडा छान लागतो. चला आता पीठ मळून घेऊया. थोडंसं मीठ वड्याच्या पिठात असतं, पण चपातीच्या पिठासाठी थोडं लागतं. चला तयार करून घेऊया पीठ. ह्या पिठात ना थोडं थोडं पाणी घालून घालावं लागतं, नाहीतर मऊ झालं ना जास्त तर वडे पण मग कडक होतात. चला करून घेऊया. थोडंसं तेलाचं मोहन घालून घेतलं आहे, बनवून घेऊ. मळून झालेलं आहे पीठ. आता थोडा वेळ ठेवून देऊया म्हणजे ते व्यवस्थित मुरेल. त्याच्यानंतर मग वडे करायला घेऊया. चला आता हे झाकून ठेवूया याच्यावर, तोपर्यंत मी बाकीच्या भाजीची वगैरे तयारी करतो. चला चला. आज पाणी आलं आहे 1 वाजता. काय खरं नाही पाण्याचं. किती वाजता पाणी सोडतात, एक टाईमच नाही त्यांना पाणी सोडायचं. कधी सुधारणार आहेत काय माहिती, आणि बाकी कोणाचं लक्षही नाही त्याच्यात. आणि यायच्या अगोदर जायची तयारी. चला बनवून घेऊया. चला आता आपल्याला बनवायची आहे बटाट्याची भाजी. तर आता पहिल्यांदा बटाटे सोलून घेऊया. बटाटे उकडून घेतलेत, त्यात सोलायच्यात सोलून घेऊया आणि त्याच कट करून घेऊया. तेल कमी होतं तर तेलाची पिशवी काढून ते आता तिकडे बाजूला ठेवले. चला भाजी बनवून घेऊया. आता भाजी फोडणीला घालून वगैरे सगळी झाली तर ठेवूया थोडंसं वाफ यायला. बटाट्याची भाजी शिजते तोपर्यंत आता आपण करून घेऊया वरण. पहिला आता वाटा क्लीन करून घेतला आणि आता करूया वरण. पटापट वरण फोडणीला वगैरे घातलं आहे. आता कुकरमध्ये लावलेलं शिजवायला. चला वरण तर आता शिजेल. बटाट्याची भाजी पण ढवळून घेऊया आणि आता तयारी करूया वडाचं पीठ तयार करायचे. त्याच्या अगोदर भाजी तयार झाली आहे तर भात लावून घेऊया म्हणजे पटकन होऊन जाईल. नंतर काय पापड थोडेसे जळलेही काम झालं. मगाशी वड्याचं पीठ मळून ठेवलेलं मुरत थोडंसं झाकून. चला आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊया जेणेकरून पटापट वडे करता येतील. आणि मी हाताने नाही थापणार आहे,
आमच्याकडे ते छोटंसं मशीन आहे, वडे हे करायचं त्यातच करणार आहे. म्हणजे आता ही पिशवी आहे ती कट करणार आहे चारी बाजूने आणि तीच या मशीनच्या आतमध्ये ठेवणार, म्हणजे वडे चिकटत नाहीत आणि पटापट होऊन जातात. तर आता तेल गरम होऊ दे. हे बघा अशी केली आहे जुगाड त्याचा पिशवीचा, आणि वडे आता पटापट करून घेत आहे. नक्की सांगा मला वडे कसे झाले. छान फुगलेत आणि मस्त खुसखुशीत पण झाले. पण तुम्ही पण सांगा तुमचा रिप्लाय. तुमच्या कमेंट्स असतात त्याच एक उत्साह निर्माण करतात नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा किंवा अशी काही कामं करायचा किंवा नवीन नवीन पदार्थ बनवायचा, रेसिपीज बनवायची यासाठी. चला वडे बनवून झालेले आहेत. आता नैवेद्य दाखवून घेऊया आणि जेवायला घेऊया. हो, फायनली सगळं जेवण पूर्ण झालेलं आहे. आता आज त्याला पापड भाजून घेतो जराशे, की झालं मग. चला नैवेद्य झालाय. दाखवून घेऊया, पाणी सोडून घेऊया आणि बाहेरची वाडी ठेवून घेऊ. नैवेद्य झालेला आहे. चला आता वाडी दाखवून घेऊया. होय तुला नंतर घालणार, थांब. हो तुला घालतो, थांब. तुला घालणार. बघा आमचा आलाय. ये घालणार, ये कुठे गेलास? ये तुला तर कुठे घालू, वाटेवर नको. ये खा इकडे, ये बस खा. कधी नाही तो आज आलायस, खूप दिवसाने. खा काय नाही करत का. आता आपण जेवायला बसूया. कॅमेराचा काहीतरी विषय झालेला आहे, तो प्रॉपर वर्क करत नाही आहे. चला जेवून घेऊया मग बोलूया. चला आता मी चाललो आहे गाईचं पान द्यायला, आणि झालं आहे आता पावसाचे लक्षणं सुरू झाले. संध्याकाळ होते, याची पाऊस यायला सुरुवात होतेच. आता सुकलाय सगळा रस्ता. पण आता काय, हे बघा गटार नसल्यामुळे इथं हे आहे पाणी. आणि काल मी तोडलेलं इथं. तेच पुढे हे फुललेत, किती फुलं आहेत ते बघा. सोबत गणेश वेल सुद्धा आहे. हे बघा ही फुलं आहेत ना, अशी बेलच्या आकाराची, जशी घंटा असते ना तशी. हे बघा ही आमची पांदण इकडे. आमच्या दारातच वाहत आहे, म्हणजे वाहतं पाणी आहे. अगोदर हे जवळपास जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असायचं वाहत, पण आता म्हणतात ना खरंच त्याची वाट लागलेली आता. आता खरंच पाण्याची पातळी ना खूप खाली गेली आहे. नाहीतर अगोदर इथे पाणी जवळपास एप्रिल म्हणजे निदान जानेवारीपर्यंत असायचं. आता 2-3 दिवस पाऊस जरी नाही लागला तरीसुद्धा हे पाणी आटतं. आपण जाऊया घरी.
हे इथून आता मस्त वाटणार आहे. फक्त आता लॉन आणि हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. कसं होतं आहे, पैशाशिवाय काय करता येत नाही. पैशाचं नाटक कुठंच करता येत नाही. आत्ता आपला विषय आहे ह्या कारंजासाठी काहीतरी जुगाड करायचा. तर जुगाड आम्ही केला. कसा केला तो तुम्हाला दाखवतो. आता याचा जो सोलर पॅनल आहे ना, हा एवढाच आहे. हा बघा, छोटावाला. म्हणजे याला हा कनेक्टर आहे. पाणी सतत जाऊ नये म्हणून तो असा पाईपमध्ये ठेवला होता. पण हा रात्री चालत नव्हता. आणि दुसरा एक प्रॉब्लेम होता की तो कंटिन्यू चालत नाही. बघा, असा सोलर म्हणजे सूर्यप्रकाश कमी झाला की तो कमी होत होता. तर आता हे पॅनल घेतलं आहे, नवीन पॅनल घेतलं आहे आणि त्याला ही बॅटरी लावली. हे बघा, बॅटरी लावली. DC बॅटरी आहे ही, जी सोलरसाठी यूज होते. आणि त्याला हा इंडिकेटर बल्ब बसवला आहे. हा बघा, दिसत असेल व्यवस्थित. इंडिकेटर बल्ब बसवला आहे म्हणजे या सोलरवर ही बॅटरी सध्या चार्ज होते. आणि ह्याला एक स्विच बसवलं आहे छोटासा ऑनसाठी. आता ऑन केल्यावर आणि इथे एक सर्किट बसवलेत जे 2.5ने चालतात, 2.5 वॉटने. ओके, तर हा चार्ज जसं होत जाईल तसं होत जाईल. अरे यार, पाऊस आला. एक मिनिट. पाऊस आला म्हणून आतमध्ये घेतलं, कारण हे सर्किट वॉटरप्रूफ नाही आहे. पॅनल जरी वॉटरप्रूफ बसलं तरी हे सर्किट वॉटरप्रूफ नाही आहे. आणि असा हा जुगाड केलेला आहे. हे 2 आउटपुट आहेत ह्या बॅटरीचे, 2.5 वॅट आणि 2.5 वॅटचे, 2.5 वॉल्टचे. आणि हा इंडिकेटर बसवला आहे जो सोलरवरून येणारी पॉवर बॅटरी चार्ज करण्यासाठी. आणि हा सोलर पॅनल आहे 6 वॅट, बॅटरी पण आहे 6 वॅट. फक्त याचा आउटपुट कंट्रोल केला आहे 2.5 वॉटवर, जेणेकरून तो फाउंटन व्यवस्थित चालेल याच्यावर. आणि दुसरी गोष्ट, रात्रीही चालेल. आता याच बॅटरीवर कमी पॉवरचा असा कुठचा पॉवरफुल बल्ब आहे असं बघणार आहे, जेणेकरून त्याचा फोकस त्या कारंजांवर पडेल. एवढाच. ह्या 2 गोष्टीचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच अमोल दादाशी बोलून मग तुम्हाला करून दाखवेल. आणि हे तुम्हाला करून मिळेल वैभववाडीमध्ये, मार्केटमध्ये तिठ्यावरती, अपराज इलेक्ट्रॉनिक्समध्ये. अमोल अपराज ज्याने हे बनवलं आहे. थँक्यू एवढ्या सगळा जुगाड करून दिला त्यासाठी. आता रात्री पण तिथे कारंजे छान उडतील. आता राहिली ही वायर आणायची आहे. जवळपास एक 7-8 मीटर लागेल तिथून आतमध्ये. आणि याच्यासाठी आता एक बॉक्स बनावावा लागेल जो व्यवस्थित वरती राहील. हे काय पॅनल वरती जाईल कौलांवर किंवा पत्र्यांवर, या साईडला जाईल किंवा कौलांवर ठेवेन. फक्त ह्या आउटपुटला जोडणाऱ्या वायर, जेणेकरून 7-8 मीटर खूप होईल वायर, तिथपर्यंत पोचेल एवढी. म्हणजे इथून इथे खाली अशी, इथून इकडे बस झालं. तिथे ती वायर आहे. तो एक कनेक्टर घेतलाही काम झाला. डोळा लागलेला आज, म्हणजे 5-5:30 वाजता असं जरा पडेल म्हटलं ना तर डोळा लागला. अंधार पडल्यावर जाग आली. उठलो तसं सगळं आवरलं, दिवा लावला आणि म्हटलं आता बसूया जरा बाहेर. त्याच्यामुळे ते सोलारचं करायचं राहिलं आहे. ते आता बघू, थोड्या वेळाने करायला घेईन किंवा मग नंतरच करेन. कसं काय होतं आहे बघूया. हा कलर सुकला आहे आता, तरीसुद्धा आता ह्याच्यावर एक हात मारून घेऊया. उशीर झाला आज, काय जेवण वगैरे काय करायचं नाही, सगळं झालेलं आटवलेलं. जेव्हा हे याच्यावर एक हात मारून सुकत ठेवूया. म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत जर व्यवस्थित प्रॉपर सुकला तर उद्या संध्याकाळी हे ठोकता येतील समोर. पाऊस नसेल तर ते सुद्धा. आज दिवसभर बरा आहे पाऊस, म्हणजे संध्याकाळी थोडासा होता पण आता नाही आहे. म्हणजे आज जस्ट 1-2 सरी लागल्यात.
चला, सगळ्या पट्ट्या वगैरे सगळ्या पूर्ण व्यवस्थित करून झालेल्या आहेत. आणि जिकडे जिकडे पातळ कलर झालेला डबल हात झाला आता पूर्ण याला. पट्ट्यानं कलर काढायचा ठेवलेला पकडायला मिळत नव्हता म्हणून, पण ते पण आता झालेलं आहे. ओके, उद्या सकाळी जमलं तर ही कॉड घासून घ्यायची आणि तिला कंप्लीट करायची. आता मी पण घेतो आता जेवायला. आज आहेत वडे आणि बटाट्याची भाजी मस्त आणि वरण भात. चला जेवून घेऊया.